नमस्कार. आज बनवूया झणझणीत असा काळ्या मसाल्यातला अंडा मसाला. काळ्या मसाल्याची अंड्याची भाजी. हे अंडे ना उकडून घेतलेले. हे उकडायचे पाण्यामध्ये टाकून 10 मिनिटं उकडून घेतलेत आणि याचे साल काढून घेतले. कांदा ना भाजून घेतलाय गॅसवर. खोबरे पण गॅसवर भाजून घेतले. आले आणि लसूण घेतलाय. कोथिंबीर घेतली. लाल मिरची पावडर, कांदा मसाला, हळद पावडर, गरम मसाला, मीठ घेतले, धने पावडर घेतली. तसं तेल टाकायचं. हा कांदा ना भाजलाय पण तेलावर थोडासा परतून घ्यायचाय. खोबऱ्याचे पण बारीक तुकडे करून घेतले, हे पण तेलावर परतून घ्यायचे. तेलावर परतून घेतले का एकदम असं मस्त लागतं खायला. तर थोडस तेलावर परतून घ्यायचंय. आले लसूण टाकून घ्यायचा. हे सगळं ना 1-2 मिनिटं ना तेलावर परतून घ्यायचे. हे सगळं तेलावर परतून झाले. आता मिक्सर मधून याला वाटून घ्यायचे. मसाला वाटतानाच कोथिंबीर घालून घेणार आहे, म्हणजे चव छान येते आणि कलर पण छान येतो. कढईमध्ये ना तेल टाकायचं. थोडीशी ना जिरी टाकून घ्यायची. कांदा मसाला टाकायचा. लाल मिरची पावडर टाकायची. धने पावडर टाकायची. हळद टाकायची. हे मिक्स करून घ्यायचंय. हा वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. हा मी ना बिना पाण्याचाच वाटून घेतलेला आहे. याला ना तेलावर परतून घ्यायचंय. थोडस तेल सुटलं पाहिजे ना. 2 मिनिटं ना मी झाकण ठेवले, मसाल्याला तेल सुटलं पाहिजे म्हणून. मसाल्याला तेल सुटतपर्यंत हे असं ना खोल याला ना असा कट मारून घ्यायचा. मसाला ना आतपर्यंत गेला पाहिजे. अंड पण खायला खूप छान लागतं. मी ना सगळ्या अंड्यांना तसंच करून घेणार आहे. 2 मिनिटं झाले, झाकण उघडून बघू. मसाल्याला तेल सुटले. आता याला मिक्स करून घेऊ. मसाल्याला तेल सुटले. आता पाणी टाकून घेऊ. जसं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं. आता याला ना एक उकळी काढून घ्यायची. आता याच्यात अंडी सोडून घ्यायच्या, म्हणजे हा रस्सा ना अंड्यांमध्ये मुरला पाहिजे. याच्यात ना मीठ टाकून घेऊ. चवीनुसार टाकायचे. मिक्स करून घ्यायचे पुन्हा. आता मी ना याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. स्लो गॅस करून 2 मिनिटं याला ना उकळी काढून घ्यायची, म्हणजे अंड्यामध्ये ना तो रस्सा मुरला जाईल. झाकण उघडून बघू. मस्त अशी उकळी आली. याच्यामध्ये ना गरम मसाला टाकून घ्यायचा, म्हणजे अजून चव छान लागते खायला. ते मिक्स करायचे. आता ना कोथिंबीर टाकून घेऊ. गरम मसाला टाकला म्हणून 2 मिनिटं ना उकळी काढून घेऊ. 2 मिनिटं उकळी काढून घेतली आणि मस्त अंडा मसाला तयार झालाय. काळ्या मसाल्यातला अंडा मसाला खायला ना एकदम छान लागतो. आणि ही रेसिपी ना एकदम इझी करायला. ही ना बाजरीच्या भाकरी संग आणि ज्वारीच्या भाकरी संग किंवा भाता संग खायला एकदम छान लागते. नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. हा अंडा मसाला तयार झालाय. आता प्लेटिंग करू.